गोकुळ सोबत गोकुल। गेल्या 2 दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना युतीसाठी ऑफर दिली असल्याची माहिती दिली। यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चांना आता चांगलेच उधाण आले आहे। यावर कोल्हापुरातील मनसे पदाधिकाऱ्यांशी माझा महाराष्ट्र न्यूजने संवाद साधला। यावेळी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले म्हणाले, एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षांना चांगली उभारी मिळू शकते, कारण 19 आणि 14 हा प्रयोग झालेला, परंतु उद्धवजींच्या थोड्याशा काही विषयामुळे तो राहून गेला नसेल त्यावेळीच आपल्याला दिसलं असतं की महाराष्ट्रामध्ये लोकांची अपेक्षा आहे, मराठी माणसाची अपेक्षा आहे की या दोघांनी एकत्र येऊन मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी काम करायला पाहिजे। एकत्रित आले तर चांगलंच आहे, परंतु सन्माननीय राज ठाकरे साहेबांचा विषय असा होता की जसं दक्षिणातले प्रादेशिक पक्ष आपापल्या भाषेसाठी किंवा आपापल्या विषयासाठी एकत्र येतात, तसेच महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष एकत्र येण्यासाठी ती राजसाहेबांनी एक साथ घातली होती। परंतु उद्धवजींनी ज्या पद्धतीने अटी घातलेल्या आहेत त्या पद्धतीने मला वाटत नाही की एकत्र येतील। तर सर्व महाराष्ट्र सैनिक आणि सैनिकांना असं वाटतं की एकत्र आले तर चांगलंच आहे महाराष्ट्राच्या हितासाठी। ठाकरे बंधू एकत्र येणार का या विषयानं महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं असून महायुतीच्या सरकारमधील दिग्गज नेत्यांमध्ये हा विषय चांगलाच चर्चेला जात आहे। यावेळी शहराध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त असणाऱ्या ठाकरे घराण्याच्या वारसदारांनी एकत्रित राहावं ही स्वर्गीय बाळासाहेबांची इच्छा होती। त्याच पद्धतीनं राजसाहेबांनी टाळी दिल्यानंतर उद्धव साहेबांनी प्रतिटाळी देत असताना काही अटी घातलेल्या आहेत। दोघे एकत्र आले तर या महाराष्ट्राच्या मराठी माणसाचं हितच आहे, आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना आनंदच आहे। हे करत असताना 2014ला जेव्हा राजसाहेबांनी टाळी दिली होती तेव्हा 2 दिवस आम्ही एव्ही फॉर्म तटवून ठेवले होते। ह्या कटू आठवणींच्या सोबत घेऊन सध्याच्या घडीला जर बघितलं तर उद्धव साहेबांनी पण एकत्रित येत असताना कोणत्याही अटी शर्तीविना यावं अशी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाची इच्छा आहे। आणि आज दोघंही एकत्रित येऊन लढले तर त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं, मराठी सर्वसामान्य जनतेचं हे फार मोठं हित आहे। आणि हे हित जोपासण्यासाठी दोघांनीही एकत्रित येऊन या महाराष्ट्राला एक नवीन दिशा देण्याचं काम करावं अशी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाची इच्छा आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही अटी न घालता त्यांनी एकत्रित यावं अशी प्रतिक्रिया मनसे सैनिकांनी दिली आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।